दिवसापासून नर्मदा परिक्रमा करायची होती, ती करायचा योग आला आणि वासनी येथील वासुदेव आश्रमामध्ये राहण्याचा योग आला. मुळात आश्रमामध्ये इतक्या सगळ्या बिकट परिस्थितीत मोठा पूर येऊन गेलेला असताना त्यांनी आश्रमाची बांधणी खूप छान केलेली आहे, सगळ्या सोयी चांगल्या केलेल्या आहेत. दुसरं म्हणजे सामाजिक बांधिलकी जपलेली आहे, म्हणजे मेडिकल कॅम्प आयोजित करतात. त्याच्यानंतर महाराजांनी मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी ऐकून फार बरं वाटलं आणि मेन म्हणजे इथे जे लोक येतात, जे काही दान वगैरे करतात, तर त्याचा सगळा उपयोग खूप छान होतो आहे. हे सगळं बघून खूप छान वाटलं आणि खरोखरीच म्हणजे झाडं इथे लावली तर एक सावलीच्या दृष्टीने आणि थोडंसं गारव्याच्या दृष्टीने चांगलं पडेल, कारण भयंकर उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी आणि ह्याचं नियोजन खूप चांगलं केलेलं आहे आणि आम्हाला कधी कुठल्या गोष्टींचा त्रास नाही झालेला आहे. महाराजांशी गप्पा मारायला मिळाल्या, संध्याकाळी त्यांचे वेगवेगळे अनुभव ऐकायला मिळाले, तर ते फारच छान हे होतं. आणि दुसरं म्हणजे नर्मदे परिक्रमेसाठी जाताना संकल्प करायचा, त्याचं का करायचं, त्याची सगळी माहिती इकडच्या सरांनी खूप छान दिली. त्यामुळे अनुभव खूपच सुंदर होता, एकदम छान.